पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज, आपलं गाव आपली बातमी। घर घर मोदी, हर हर मोदी, हर हर मोदी, घर घर मोदी। सकाळी उठलो आपण, टॉयलेट दिली, करोडोच्या संख्येने देशात बनवली। मग टॉयलेट झालं, फ्रेश झालं, आपल्याला चहा बनवायचा गॅस दिला, गॅस झाला, भाकरी बनवायची आहे, आपल्याला धान्य रेशन कार्डचं फुकट दिलं। फुकट धान्य मिळते ना, मिळते का नाही? हा, हे कोणी केलं होतं का आतापर्यंत? कोणी? आणि अजून पुढं 5 वर्षे द्यायची भूमिका त्यांची आहे। एवढ्या लोकांना 80,000 कोटी 80,000 कोटी लोकांना देशात धान्य फुकट जातं। 80 कोटी। एखाद्या दिवशी 4 पावलं जर घरात वाढलं तालमळ उडते ना। हा, काय करायचं काय नाही करायचं, कसं करायचं, तेवढं एकदम लोड आला। म्हणून आपल्याला मोदी पंतप्रधान पाहिजे। आज आपण जर बघितलं, भाकरी बांधली, भाकरी खाल्ली, भाकरी घेऊन शेतात गेला, शेतात गेल्यानंतर वाटतं की आपली इच्छा होते की जर माझ्याकडे पैसे असले तर बियाणं घेतलं असतं, ह्या वावरात पेरलं असतं। त्यासाठी मोदी साहेबांनी प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाला 6,000 रुपये द्यायचं केलं। प्रत्येक 2-4 महिन्याला 2,000 रुपये तुमच्या बँकेत डायरेक्ट येतात। आणि महाराष्ट्र शासनानं पण तुम्हाला 6,000 रुपये दिले, म्हणजे महिन्याला 1,000 रुपये तुम्हाला शेतकऱ्याला शासनाचे पैसे डायरेक्ट अकाउंटला जातात। पहिलं कसं व्हायचं, 100 रुपये निघालं दिल्लीहून की गावात 15 रुपये फक्त यायचं। दिलंच नाही, आलंच नाही, दिलंच नाही, आलं तर 15 रुपये खाली। आणि हे मी म्हणत नाही आहे, गांधी एका भाषणात म्हणले होते की केंद्रातून पैसे निघाले की शेतकऱ्यापर्यंत, त्या गावापर्यंत पैसे जाताना त्याचे पोस्ट मर्डर होते आणि घरी म्हणजे ते पैसे घरी पोचतात, त्याचे 15 रुपये 10 रुपये त्यांना पोचतात। आज मोदी साहेब दिल्लीला बटन दाबलं तर डायरेक्ट पैसे अकाउंटला जाऊन पडतात। कुणाची मध्यस्थी नाही, कुणाची काय नाही, बँकेत जावा, आपलं कॅशबुक द्या, आपण पैसे ड्रॉ करा। म्हणून मोदी आपल्याला पंतप्रधान पाहिजे। मोदी ह्यासाठी पंतप्रधान पाहिजे की देशाला वाकडी नजर कोण करून बघा, घरात येऊन ठोकू आम्ही, ही भाषा केली। आणि मला तुम्हाला माहित असेल की पाकिस्तानच्या लोकांना घरात जाऊन ठोकलं आपण। आज आपण जर बघितलं तर हे सर्व करत असताना देश माझं काम करणारा माणूस, कधी रजा न घेताना माणूस, आज आपण बघितलं तर हा मोदी साहेबांच्या जर गुजरात मधल्या घरी बघितलं तर सगळी भावंड, एक पेट्रोल पंपला काम करतो, एक टेम्पो। शेवटच्या टप्प्यात भाजपची प्रचारात मुसंडी, पक्षश्रेष्ठींकडून दररोज आढावा आणि माहितीच्या मित्रपक्षांची भक्कम साथ। सांगली वृत्त। सविस्तर वृत्त असे की सांगली लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी माहितीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी पक्षाच्या सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी एकसंघ शक्तीने प्रचारात मुसंडी मारलेली आहे। आजी माजी आमदारांसह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या दररोजच्या कामकाजाचा आढावा वरिष्ठांकडून घेतला जात आहे। महायुतीच्या मित्रपक्षाची भक्कम साथ लाभली असून मतदारसंघात उत्सवाचे वातावरण आहे। घर भेटी, सभा, बैठकांचा धडाका सुरू आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री महंत योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सभा झाल्या असून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे 2 दिवस सांगलीच्या दौऱ्यावर आहेत। यामुळे कार्यकर्त्यांच्या मध्ये वेगळे चैतन्य निर्माण झाले आहे। पक्ष निरीक्षक, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड सर्व निवडणूक प्रचार प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत। जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील व शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग सर्व मतदारसंघातील नेते कार्यकर्ते यांच्याबरोबर समन्वय साधत आहेत। संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्षातील नाराजीबाबत प्रसार माध्यमातून चर्चा झाली, परंतु मोठ्या जल्लोषात प्रचंड गर्दीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपातील सर्व घटक एकसंघ झाले। खासदार संजय काका पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघाचा अनेक वेळा दौरा केला। त्यांनी केलेली विकास कामे आणि जनतेतून मिळणारा प्रतिसाद हाच त्यांच्या विजयाचा साक्षात्कार आहे। वरिष्ठांकडून सर्व नेत्यांना संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी सूचना केल्या आहेत। भाजपा हा कामाला प्राधान्य आणि प्रोत्साहन देणारा पक्ष आहे, त्यामुळे आजी माजी आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पक्षाचे पदाधिकारी यांना आपल्या भागातून मताधिक्य द्यावे लागणार आहे।
पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जिल्हाभर प्रचार दौऱ्यात सहभाग घेतला। मिरज विधानसभा मतदारसंघात त्यांनी प्रचाराचे काटेकोर नियोजन केले आहे। आमदार सुधीर गाडगीळ यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील सर्व यंत्रणा कामाला लावली आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील आजी माजी नगरसेविका नगरसेवक यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे। भाजपा पश्चिम महाराष्ट्र समन्वयक शेखर इनामदार, संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांनी सुरुवातीपासून बैठका घेऊन मार्गदर्शन करून भाजपा अंतर्गत सर्व संघटना कार्यरत केल्या आहेत। पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात काल माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी संजय काका यांच्यासोबत प्रचार दौरा केला। सर्वात जास्त मताधिक्य देण्याची घोषणा देशमुख यांनी केली आहे। खानापूर आटपाडीमध्ये शिवसेनेचे नेते, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास भैया बाबर यांनी संजय काका पाटील यांची हॅट्रिक पूर्ण करण्याचे स्वर्गीय अनिल भाऊ यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे सांगितले आहे। त्याच्यासोबत आटपाडीतून तानाजी पाटील प्रचारात उतरले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हा अध्यक्ष वैभवदादा पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी खानापूर आटपाडी तालुक्यात मोठ्या उत्साहात प्रचार दौरा केला आहे। तासगाव कवठे महाकाळ विधानसभा क्षेत्र हे खासदार संजय काका पाटील यांचे होम ग्राउंड आहे, त्यामुळे तिथे लाखाचे मताधिक्य मिळणार आहे। होम ग्राउंडवरून दररोज 3000 पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि महिला संपूर्ण मतदारसंघात प्रचारासाठी फिरत आहेत। जत तालुक्यातील स्वार्थासाठी टीका करणाऱ्यांना बाजूला करण्यात आले आहे। सर्व पदाधिकारी एकदिलाने काम करत आहेत। माजी जिल्हा परिषद सदस्य तमनगौडा रवी पाटील, ज्येष्ठ नेते प्रकाश जमदाडे, डॉक्टर रवींद्र आरडी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जत तालुक्यातील गावोगावी जाऊन प्रचार केला आहे। एकंदरीत भाजपाचे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी एकसंघ शक्तीने प्रचारात मुसंडी मारलेली आहे। सर्व नेत्यांनी संजय काका पाटील यांना आपापल्या भागातून मताधिक्य देण्याचा चंग बांधला आहे, त्यामुळे मताधिक्य देण्यासाठी चढाओढ सुरू असलेली पाहायला मिळत आहे। मोठ्या नेत्यांच्या सभांमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे। महायुतीचे मित्रपक्षाची भक्कम साथ लाभली आहे। प्रचारात महिलांनी हिरहिरीने सहभाग घेतला आहे। वीज महामंडळाच्या संचालक सौ नीता केळकर, भारती दिगडे, गीतांजली ढोपे पाटील, सौ सुमनताई सुरेश खाडे, मंजिरीताई सुधीर गाडगीळ, माजी महापौर संगीता खोत, गीताताई सुतार यांच्यासह हजारो महिला प्रचार करत आहेत। खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ सर्व कुटुंब प्रचार दौरे करत आहे। यामध्ये सौ ज्योतिताई संजय काका पाटील, मुलगी वैष्णवी, मुलगा प्रभाकर बाबा पाटील, स्नुषा शिवानी प्रभाकर पाटील प्रचारात सक्रिय आहेत। सर्व पातळीवर नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या उत्साहात प्रचार यंत्रणा राबवत असल्याने संजय काका पाटील यांना किती लाखाचे मताधिक्य मिळणार एवढी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। धर्मवीर न्यूज, विक्रांत लोंढे, सांगली।